गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग। हे बघा हमारी संगीता। देखो बर्तन धो रही। संगीता तू कहाँ से है? पटना बिहार से। पटना बिहार से है और पूना में आई है काम करने के लिए। पटना बिहार में नहीं मिलता ना ऐसा काम, इसीलिए। चलो मैं आज सुशला बना रही हूँ। सुशला मालूम है? आंटी देखो क्या बोल रहे हैं मेरा आंटी। देखो सुशीला बना रही हूँ मैं। सुशीला सुशीला इसको बोल। सुशीलासाठी आपण घेतले मुरमुरे। तुम्ही चिरमुरे म्हणा, मुरमुरे म्हणा। चिरमुरे घ्यायचे आपण 3-4 जण, किती जण अंदाजाने घ्यायचे आपण चिरमुरे। आणि मग त्यासाठी लागणारं साहित्य बघा, शेंगदाणे, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा आणि ऑप्शन आहे डाळे आणि लिंबू आणि थोडीशी साखर पण टाकायची बघा नंतर शेवटी। मग संगीता नाश्ता करके जा अभी। हाँ नाश्ता करके जाती? बोलो ना। नहीं बनाओ ना। बनाओ ना। अरे वाह, देखो संगीता हमारे नाश्ता करके जाने वाली। नहीं तो ना इसको टाइम नहीं रहता। ये बहुत काम किए, इतना अच्छा काम करती ना, सब इसको चाहते हैं काम के लिए। हाँ काम के लिए चाहते। नको, चिरमुरे स्वच्छ धुवून घ्या, कारण चिरमुरे आपल्याला कसं ओले करायचे असतात। ओले करायचे तर असतातच, पण ते धुतल्यामुळे त्याच्यामधली रेती वगैरे जाते, कर लागते नाहीतरी। अशा प्रकारे आपण चिरमुरे धुवून घ्यायचे स्वच्छ। बंद कर आता माझं। कांदा कट करून घ्या बारीक, जसा पाहिजे तसा तुम्हाला। अशा पद्धतीने सर्व मी कट करून घेतलेला आहे। तुम्ही शेंगदाणे आणि डाळे तुम्हाला जर ऑप्शन आहे, तुम्ही नको असलं तर नाही टाकू शकत।
सुशिला तयार झालेला आहे. सुशिला पण म्हणतात, सुशिला पण म्हणतात. अशा प्रकारे सुशिला होतो. म्हणजे पोहे खाऊन कंटाळा आला तर तुम्ही चिरमुऱ्याचा सुशिला असं करू शकता. मग त्याच्यासोबत तुम्ही किंचित थोडीशी साखर टाका वरून आणि लिंबू पण. तर लिंबू आणि साखर दोन्हीचं मिश्रण खूप छान लागते सुशिला. तुम्ही करून पहा आणि खाऊन पहा, खूप टेस्टी असतो. या सुशिला खायला सुशिल्यामध्ये लिंबू पिळा. लिंबूमुळे एकदम वेगळी चव येते आणि खूप छान लागतो सुशिला.